जास्त वाढवत नाही, मलाही जादा बोलायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला भाषणातून गुरुबद्दल भरपूर काही माहिती आपल्याला सांगितली होती. सगळ्यात त्यांनी महत्वाचं सांगत असताना प्रथम आपले आई वडील जे आहेत ते आपले सगळ्यात प्रथम आपले गुरु आहेत आणि त्याच्यानंतर दुय्यम स्थान आमचं आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना देखील ज्याप्रमाणे आई वडिलांवरती जसं प्रेम करतोय, आई वडील जसे आपले पहिले गुरु आहेत, त्याप्रमाणे गुरुचा देखील या ठिकाणी आपण आदर बाळगला पाहिजे. असे पाठीमागचे जर उदाहरण आपल्याला सांगायला गेले तर भरपूर असं आपल्याला सांगता येईल. माझ्या मते द्रोणाचार्याने एकलव्याचं उदाहरण तुम्हाला माहित असेल. एकलव्य हा असा चेला होता की द्रोणाचार्याने ते एकलव्याला विद्या देण्यासाठी नकार दिला होता, कारण हा एकलव्य एक भिल्लपुत्र होता. पण ह्या एकलव्याने त्याच गुरुवरती आपली श्रद्धा ठेवून त्यांचा एक पुतळा बनवून त्या पुतळ्याचं मार्गदर्शन घेऊन आपणाला तो एकलव्य हा एक जगातला मोठा निष्पाद असा एक धनुष्यबाण चालणारा एक कलाकार होऊन गेला होता. म्हणजे आपल्या मनामध्ये जर आपण ठेवलं एखादा गुरु, वास्तविक निसर्ग जे आहे हा निसर्ग देखील आपला गुरुच आहे. आम्ही तुम्हाला काही ज्ञानाच्या गोष्टी देतो, काय शिकवतो म्हणून आपणच गुरु नाही. आपले आई वडील आहेत, आपल्या सभोवताली असलेले सगळे हे सगळं निसर्ग देखील आहे. हा निसर्ग देखील आपला गुरु आहे. त्यामुळं ज्ञान घ्यायचं म्हटलं तर आपल्याला भरपूर काही ज्ञान घेता येईल, पण आपण आपल्या पद्धतीनं एक कशा प्रकारे एक सुजाण नागरिक व्हायला पाहिजे, कुणाचा मान राखला पाहिजे. सगळ्यात आता महत्त्वाचं सांगितल्याप्रमाणे आई वडिलांना अगोदर गुरु माना, त्यांना स्थान द्या आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला गुरु माना किंवा आम्हाला थोडंसं स्थान द्या. आज मी तुम्हाला सगळं वास्तविकता मोठं अभिनंदन तुमचं करतोय, कारण गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम काल होता आणि काल रविवार असल्या कारणाने शाळेला सुट्टी होती. पण गुरु प्रति तुमचं प्रेम बघून आज या 10वीच्या मुलांनी आणि 9वीच्या मुलांनी हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडला आणि आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून त्यांच्याकडून जे काही गुरुदक्षिणा मिळाली होती, आम्ही सर्व गुरु त्या गुरुदक्षिणेचा मान राखतो आणि तुम्हा सर्वांना आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि गुरुपौर्णिमेबद्दल धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. माझा